पाणी 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 बॉटल. दादा पाणी. हो दादा पाणी. नाही नको. दादा घ्या ना पाणी. तुला एकदा बोललेलं कळत नाही काय? नाही दादा, मी तुम्हाला पाणी विकत घ्यायला नाही सांगत आहे. ठीक आहे, थोडं पाणी प्या दादा, तुम्हाला बरं वाटेल. बघ मित्रा, मी एका वेगळ्या विचारात आहे. मगाशी तुमच्या डोळ्यात अश्रू पाहिले ना, त्यावरून मला असं कळलं की तुम्ही खूप दुःखात आहात. दुःख वाटायला सोबत कोणी नसेल ना तर ते खूप जड जातं. पण तेच आपण बोलायला कोण सोबत असेल तर थोड्या वेळासाठी का होईना पण खूप बरं वाटतं. काय झालं दादा, सांगा ना. काल माझ्या आईबाबांची 40वी वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. कालपर्यंत माझ्यासाठी पण ही खूप आनंदाची गोष्ट वाटत होती. मग पण ह्याच अॅनिव्हर्सरीने माझ्या आईबाबांचं वय वाढत चाललंय आणि ते म्हातारपणाकडे वळू लागलेत ना, याची जाणीव करून दिली. आणि त्यामुळे ते माझ्यासोबत अजून किती वर्ष असतील आणि ते नसल्यावर माझं आयुष्य कसं असेल हेच विचार मला सतत त्रास देत आहेत. म्हणजे बघ ना, रोज सकाळी उठल्यानंतर किचन मध्ये वावरणारी आई मला दिसणार नाही. खुर्चीवर बसून पेपर वाचणारे बाबा पण मला दिसणार नाही. सतत फोन करून अरे बाळा कुठे आहेस, जेवलास का, घरी कधी येतोयस अशी विचारपूस कोण करणार. आणि कधी मी एखादी काही वाईट गोष्ट करायला गेलो तर कोणाच्या धाकाला घाबरून मी ती नाही करणार. आणि यापुढे जाऊन मी माझी स्वप्न पूर्ण केली तर मला आनंदाने मिठी मारणारे वडील नसणार आणि माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारी माझी आई नसणार. दादा, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय, पण एक सांगू, जी वेळ आली नाही ना त्या वेळेची चिंता करू नका. पण जी वेळ आता आहे ना ती तुम्ही जगा. म्हणजे बघा ना, पुढे येणाऱ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला आत्ताच झाली आणि तुमच्याकडे वेळ देखील बराच आहे. त्यामुळे हा सगळा विचार करण्यापेक्षा ना आई वडिलांसोबत मनसोक्त जगून घ्या. नाहीतर आयुष्यभर माझ्यासारखी मनात खंत धरून जगावं लागेल.